डियर स्टुडंट, कशा आहात तुम्ही? मजेत आहे सगळे? तो आज आपण एक टॉपिक बघणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण त्याचे बघणार आहे न्यूमेरिकल्स. आपल्या सर्वांना माहिती आहे यार, न्यूमेरिकल म्हटलं की आपला दिमाग खराब होतो, पण तो खराब झालेला दिमाग दुरुस्त करण्यासाठी आज आपण इकडे शिकणार आहे न्यूमेरिकल्स. आणि आज आपण स्पेशली बघणार आहे कोलोरस लॉ. कोलोरस लॉचे न्यूमेरिकल सगळ्या एक्झामसाठी, नीट, जेई, सीईटी, आपली आवडती सीईटी तुमची, आणि बोर्डच्या एक्झामसाठी सुद्धा कोलोरस लॉचे न्यूमेरिकल्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. आणि सोबत सोबत मोलर कंडक्टिव्हिटीचे न्यूमेरिकल्स, तो इथे काही फॉर्म्युले लिहिलेले आहे, त्या फॉर्म्युलेचा फोटो तुम्ही काढून घेऊ शकता. आणि मग आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. सर्वात पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय न्यूमेरिकल बेस्डवरचा. क्वेश्चन इथे लिहिलेला आहे, कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिले आपल्याला लिहायचा असतो गिव्हन डाटा. त्याने स्वतःच विचारलेला आहे, गिव्हन डाटामध्ये फक्त दिलेलंच लिहायचं नाही, जे विचारलंय ते सुद्धा लिहायचं. पहिल्या याच्यात काय विचारलं त्याने? मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणून आपण छानशी लिहून घेऊ इथे कोणची कंडक्टिव्हिटी? मोलर कंडक्टिव्हिटी. कशाने डिनोट करतात मोलर कंडक्टिव्हिटी? लॅम्बडाने. आणि याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि कुठे? फॉर ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन, म्हणून याने कशाने डिनोट करतात? झिरो, लॅम्बडा झिरो. कोणासाठी? फॉर CaCl2, म्हणजे आपल्याला काय काढायची आहे? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2. सोबतच काय काढायची आहे? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Na2SO4. या दोन आयन्सची आपल्याला काढायची आहे मोलर कंडक्टिव्हिटी. आणि आपल्याला गिव्हन आहे कोणची कंडक्टिव्हिटी? आयोनिक कंडक्टिव्हिटीज. आपल्याला माहिती आहे आयोनिक कंडक्टिव्हिटीला आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल लॅम्बडा. म्हणून आपण इथे काय घेऊ? आयोनिक कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे, तर ती आयोनिक कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपण डिनोट करतो स्मॉल लॅम्बडा. म्हणून मी याला डिनोट करतो लॅम्बडा झिरो ऑफ Ca डाय पॉझिटिव्ह, ज्याची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे. किती आहे? 104. ठीक आहे. सेकंड आपल्याला दिलेला आहे Cl निगेटिव्ह, रिस्पेक्टिव्हली म्हटलेला आहे, म्हणून सिरियल नंबर वाईज आपल्याला घ्यायचे आहे. बरोबर. मग घ्या लॅम्बडा झिरो ऑफ कोण आहे तो? Cl निगेटिव्ह. किती आहे लॅम्बडा झिरो ऑफ Cl निगेटिव्ह? 76.4. त्याच्यानंतर आहे लॅम्बडा झिरो ऑफ Na पॉझिटिव्ह. लॅम्बडा झिरो ऑफ Na पॉझिटिव्हची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 50.1. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे लॅम्बडा झिरो ऑफ SO4 डाय निगेटिव्ह. काय SO4 डाय निगेटिव्हची व्हॅल्यू? 159.6 युनिट सर्वांचा आहे. ओम इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर, मोल इनवर्स. आता या वरच्याचं काम झालं. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे लॅम्बडा याची व्हॅल्यू. आपल्याकडे आहे बाय कोणचा लॉ? कोलोरस लॉ. ठीक आहे. आता हा कोलोरस लॉ पेक्षा त्याचं स्पेलिंगच मोठं खतरनाक आहे. ठीक आहे, पण टेन्शन नाही घ्यायचं, लिहून टाकायचं. ठीक आहे. आता हा जो कोलोरस लॉ आहे काय म्हणतो? हा म्हणतो मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट इज द सम ऑफ. आता Ca किती आहे? 1, म्हणून 1 इंटू लॅम्बडा झिरो ऑफ Ca डाय पॉझिटिव्ह प्लस Cl किती आहे? 2, म्हणून 2 इंटू लॅम्बडा झिरो ऑफ Cl निगेटिव्ह. आता या दोघांची आपण काय करायची? ऍडिशन. आता आपल्याकडे हा 1 इंटू धिस इक्वल टू धिस. ठीक आहे, आपला कॉन्सेप्टच आहे धिस धिस. ठीक आहे. तो Ca डाय पॉझिटिव्ह कुठे गेला रे? हा इकडे आहे, पहिलाच आहे. ठीक आहे. 1 इंटू पुटअप करू व्हॅल्यू डायरेक्ट. 1 इंटू 104 इज इक्वल्स टू 104 प्लस 2 इंटू लॅम्बडा झिरो ऑफ Cl निगेटिव्हची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 76.4. घ्या याचं मल्टिप्लिकेशन लवकर. 104 प्लस 4 टू जा 8, 6 टू जा 12, 1 कॅरी, 7 टू जा 14, 14 प्लस 1 15. आता ह्या दोघांची काय करायची? ऍडिशन. हा 0.8. आता घेतो इथेच ऍडिशन करून लवकर. 0.8 जसाच्या तसा. 4 प्लस 2 6, 5 प्लस 0 5, अँड 1 प्लस 1 2, अँड झालं. म्हणून आपल्याला व्हॅल्यू भेटली कोणाची? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2. किती भेटलं? 256.8. आणि याचं युनिट लिहायचं. आता तसेच लिहा, अर्धा मार्क कापून या. लक्षात ठेवायचं काय युनिट? ओम इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर, मोल इनवर्स. हे झालं कोणाचं युनिट? मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2. कळलं? आता तुम्हाला कोणाची काढायची आहे? म्हणजे व्हॅल्यू याची. कोणाची? मोलर कंडक्टिव्हिटी. सांगा कोणाची काढायची आहे?
मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Na2SO4. आता काही पागल पोरं राहते ते 4 घेते. 4 हा त्याचा नाही आहे, ह्या एक आहे तो एकच आहे. मला सांगा Na किती आहे 2, म्हणून काय घ्यायचे 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Na पॉझिटिव्ह, 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Na पॉझिटिव्ह प्लस आता SO4 किती आहे 1. काय महान राहते एकदम महान, अति महान. ठीक आहे, ते 12वीत नाही पहिलीतच राहते अजूनही. ते 4 घेऊन घेते याला. 4 नाही किती आहे तो 1 SO4 आहे. 1 इंटू लॅम्बडा 0 ऑफ SO4 डाय निगेटिव्ह. मग आता मला सांगा 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Na पॉझिटिव्ह. सांगा काय व्हॅल्यू होईल. 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Na पॉझिटिव्ह दिली आहे का. हो, ते तिकडे आहे. किती 50.1 प्लस 1 आहे तर काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. SO4 ची व्हॅल्यू डायरेक्टच आहे किती 159.6. पहिलेच तो इझी वाली व्हॅल्यू 2 ले देते, डिफिकल्ट वाली 1 टेस्ट ठेवते. असं आहे त्याचं काम, तुमच्या मदतीचं आहे. ठीक आहे, 50 दोन्ही 100, 102 नाही हे 100 आणि हे 2 100.2 आणि हे जसंच्या तसं 159.6. दोघांची करायची ऍडिशन. 6 आणि 2 8, 9 आणि 0 9, 5 आणि 0 5, 1 आणि 1 2. झालं, जमलं. ठीक आहे, आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल लॅम्बडा 0 ऑफ. कोणाची व्हॅल्यू मिळाली याची. झालं, डायरेक्टच लिहून टाकायची. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम सल्फेट. कोण आहे सोडियम सल्फेट Na2SO4. सोडियम सल्फेटची व्हॅल्यू किती आहे 259.8. ठीक आहे, टेक्स्टबुक असेल तुमच्या भाषेत व्हॅल्यूचे आन्सर चेक करून घ्यायचे. बरोबर. ओम इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर, मोल इनवर्स. झाल्या 2 गोष्टी काढायच्या होत्या, तुमच्या दोन्ही आपण काढल्या. कळलं सर्वांना. अशा प्रकारे आपण काढू शकतो मोलर कंडक्टिव्हिटी. एकदमच चिल्लर क्वेश्चन होता, चिल्लरच आन्सर होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चालूया. नेक्स्ट क्वेश्चन बहुत बढ़िया. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलर. तो सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितल्यानुसार त्याचा गिवन डाटा लिहायचा. काय आहे जीवन दाता नाही, गिवन डाटा. ठीक आहे, जेवण मोठं दिसते तुम्हाला, जेवण देता. ठीक आहे, जेवण वाला नाही आहे, गिवन डाटा. काय काय दिलाय ते लिहायचं आपल्याला. काय दिलेलं आहे इथे म्हणते कोणची कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी. आपल्याला फाइंड आउट करायची आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ. मोलर कंडक्टिव्हिटी काढायची आहे. तो पहिले काय काढायची आहे आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटीज काढून घेऊ पहिले. अरे काऊन रे नाही म्हणते. ठीक आहे, दिली आहे आपल्याला कोणची कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी. पण इथे पहिले जे व्हॅल्यू दिसून राहिली कोणची दिसून राहिली 0.01. कोण असते रे ते M म्हणजे मोलर. मोलर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणून आपण सर्वात पहिले लिहू काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन कशाने डिनोट करतात C. किती आहे 0.01 मोलर. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज असतात ते आपल्याला पॉवर मध्ये पाहिजे, 0 पॉइंट मध्ये आपण ठेवत नाही. म्हणून काय करायचं पॉइंट शिफ्ट करायचा. किती डिजिट शिफ्ट केला 2. मग हा 1 आणि 1 2 डिजिट पॉइंट शिफ्ट केला. मग उरला किती 1 इंटू 2 डिजिट शिफ्ट केला म्हणून 10⁻². मग 5 ची व्हॅल्यू वाढली का कमी झाली. पहिले 1 रुपया नव्हता, आता किती झाला 1. म्हणजे व्हॅल्यू वाढली. व्हॅल्यू वाढली तर पॉवर मायनस आणि कमी झाली तर प्लस. उलट ठेवायचं, वाढलं तर कमी आणि कमी झालं तर वाढवायचं. ठीक आहे, कारण बॅलन्स करणे आपलं काम आहे. ठीक आहे, म्हणून काय झाली व्हॅल्यू वाढली म्हणून पॉवर मायनस. तो 1.0 इंटू 10⁻² मोलर हे झालं कॉन्सन्ट्रेशन. मग काय म्हणते द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलर ऍसिडिक ऍसिड इज. म्हणजे आपल्याला डायरेक्ट कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी तो हीच आपल्याला कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे बेटा मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी कशाने डिनोट करायची लॅम्बडा M. ठीक आहे, मोलर कंडक्टिव्हिटी कशाने कोणाची आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऍसिटिक ऍसिड. काय कशावर आहे 0 कॉन्सन्ट्रेशनवर आहे का नाही, या कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून त्याला कशाने डिनोट करतो लॅम्बडा C. म्हणून किती व्हॅल्यू दिलेली आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 16.5 युनिट. तर आहेच आपलं ते ओम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. चला ही भेटली लॅम्बडा C ची व्हॅल्यू. आता म्हटलं कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. आपल्याला माहिती आहे
degree of dissociation is denoted by alpha. Degree of dissociation is denoted by alpha. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इन तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तेच आहे 0.01 मोलर सोल्युशन. अँड काय काढायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंटला आपण डिनोट करतो ऍसिड असला तर के आणि बेस असला तर केबी बरोबर. म्हणून डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाचा आहे ऍसिडचा आहे. काबेनामानाचा पाळणं ठीक आहे हा मारल ठीक आहे तो के डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड बरोबर कशाने के ने. अजून काय काढायचं आहे if the molar conductivity of acetic acid at zero concentration म्हणजे आता डायरेक्ट लिहितो मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किती दिलेली आहे व्हॅल्यू 390.7 आणि युनिट तेच आपलं ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. बघा कोणताही क्वेश्चन राहू द्या कोणचंही न्यूमरिकल राहू द्या टेन्शन घ्यायचं नाही बरोबर. सगळ्या गावाला एकच फॉर्म्युला लागते का जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. डायरेक्ट कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा काय जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. काय काढायचं रे बेटा आपल्याला हे काढायचे डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि आत्ताच आपण पहिल्याच पेजवर याचा डिग्री ऑफ डिसोसिएशनचा फॉर्म्युला लिहिलाय. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. आपण पहिले इथे इंग्रजीत सांगून द्यायचं की भाऊ आम्ही अल्फाले का म्हटलं डिग्री ऑफ डिसोसिएशन. असं समजायचं की जो पेपर चेक करणार आहे त्याला काही समजत नाही त्याला माहित नाही अल्फा म्हणजे का आणि बीटा म्हणजे का. म्हणून त्याला पहिल्यांदा सांगून द्यायचं अल्फा म्हणजे कोण डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याला समजत नाही असं समजायचं आपण त्याला सगळं समजते पण आपण असं समजून पेपर सॉल्व्ह करायचा लक्षात ठेवा बरोबर. म्हणून हा झाला अल्फा. अल्फा कोण आहे रे डिग्री ऑफ डिसोसिएशन. सांगितलं आता डबल सांगायचं काम नाही ठीक आहे. काय फॉर्म्युला असतो अल्फाचा लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. कोण हो या लॅम्बडा सी ते सांगून दिलं आपण इथं. कोण आहे या मोलर कंडक्टिव्हिटी ॲट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन सी आणि लॅम्बडा झिरो इज द मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. बस झालं दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. ठीक आहे काय करायचं लॅम्बडा सी ची व्हॅल्यू कुठे गेला लॅम्बडा सी तो आहे तिकडे किती आहे व्हॅल्यू 16.5 अपॉन युनिट काय त्याचं तेच सगळं गावाचं राहते तेच ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. आता त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू लॅम्बडा झिरो किती आहे लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू 390.7 अँड याचं युनिट काय ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. आता हे आणि हे काय होऊन जाणार कॅन्सल. मग उरलं काय जे काय उरलं त्याचं बरं वाईट करायचं बरोबर. काय होईल मग किती डिजिट शिफ्ट करावं लागेल 3 का नाही 165 होईल. न्यूमरेटर मोठा असला पाहिजे म्हणून आपण किती डिजिट शिफ्ट करू 2. मग काय होईल सांगा 1650.0 घ्या अजून एक 0. पॉईंटच्या नंतर तुम्हाला जेवढे द्यायचे असेल तेवढे देऊ शकता. पूर्ण मनातली पूर्ण काढून टाकायची पूर्ण देऊन द्यायचे 0 काही टेन्शन नाही. पागलासारखे देत बसत नाही तर लक्षात ठेवा जेवढे कामाचे आहे तेवढेच द्यायचे जेवढे पाहिजे तेवढे देऊ शकतो बरोबर. आता आपल्याला इथं किती डिजिट पॉईंट शिफ्ट केला 2. आता मला सांगा व्हॅल्यू वाढली की कमी झाली वाढली. पहिले 1600 रुपये होते आता 1650 म्हणून पैसे झाले. काय झालं किती डिजिट शिफ्ट केला रे 2 डिजिट शिफ्ट केला म्हणून 10⁻⁻². आपल्या घरचे पैसे नाही वाढत असे ते इथेच वाढते फक्त लक्षात ठेवा. ते वाढलेले वजाबाकी बराबर करायसाठी आपण पॉवर काय घेतला -2. मग त्याच्यानंतर इकडे घ्या आता 390.7 बरोबर. मग आता सांगा कसं होईल झालं. आता काय बघायचा लॉग. चला बघा रे बाळांनो किती डिजिट नंतर पॉईंट आहे 4. जेवढ्या डिजिट नंतर पॉईंट असेल त्याच्यामधला एक काय करायचा -4 मधून एक गेला 3 बरोबर. इथे बघा किती डिजिट नंतर पॉईंट आहे 3. ठीक आहे 3 नंतर पॉईंट आहे. एक आपण व्हिडिओ खतरनाक लॉग टेबलवर बनवून टाकू तो मस्त पाहायचा आणि लॉग टेबल वरून व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे पहा आता किती डिजिट नंतर पॉईंट आहे 3. 3 - 1 2 बस झालं. आता कशाचा कशात बघा लॉग 16चा 5 मध्ये काय बघायचा लॉग आणि 0 मध्ये मीन डिफरन्स. चला बघा लवकर फास्ट 16चा 5 मध्ये 0 मध्ये मीन डिफरन्स किती आला 2175. चला वा व्हेरी गुड. तुमच्या जवळ लॉक टेबल असेल तर काढायचा मस्त पाहायचं मस्त सांगायच्या व्हॅल्यू. ठीक आहे कारण तिकडे काही रेडीमेड काढून देत नाही आणि समोरच्याचं छापान त्यानं काही बरोबर काढली ह्याची काही गॅरंटी नाही. तोही जाईल
तुम्ही जाण. ठीक आहे, म्हणून स्वतःच पाहायचं. शेवटी या जिंदगीत स्वतःच पाहा लागते. समोरचा, बाजूचा, मागचा कोणी समोर येत नाही. जेव्हा आपल्यावर येते काय कुठलीही वाईट वेळ, तेव्हा स्वतःलाच बघावं लागते. म्हणून आत्ताच स्वतःचे लॉक स्वतःच बघायचे, याचे त्याचे छापाचे नाही. ठीक आहे, चला आता कुठे होते. 39चा 0 मध्ये लॉक बघायचा, 7 मध्ये मीन डिफरन्स बघा लवकर. किती आला? 5919 झालं. काय आहे? डिव्हिजन आहे. डिव्हिजन असलं तर मायनस, मल्टिप्लिकेशन असलं तर प्लस. सांगा मग काय होईल? 5 - 9 6 1 कॅरी. 7 - 2 5. कळलं का? मग 11 - 9 2 1 कॅरी. 12 - 6 6 1 कॅरी. 3 - 3 0. आता हे सबट्रॅक्शन कसं करते, याच्यात जर प्रॉब्लेम असेल तशा लाईन काढायच्या, खालच्या लाईन काढायच्या, त्याच्यातून त्याला मायनस करायचं. तुम्ही मला मेसेज करता, मी तुम्हाला पर्सनली समजून सांगेन कसं करतात सबट्रॅक्शन. ठीक आहे, चला आता याचा काय बघायचा? अँटी लॉक. कशात बघा सांगा. 62चा 5 मध्ये 6 मध्ये मीन डिफरन्स. चला बघा लवकर किती आली व्हॅल्यू. अँटी लॉक हा जो पॉवर आहे, ज्याला जसाच्या तसा, त्याला काही छेडखानी करायची नाही. किती आली व्हॅल्यू बघा. 62चा 5 मध्ये 6 मध्ये मीन डिफरन्स 4 2 2 3. आता जे व्हॅल्यू आली इकडून, कुठून? इकडून एक डिजिट नंतर काय द्यायचा? पॉइंट. जे काही आलं ते कोणाची व्हॅल्यू आहे? तुमच्या अल्फा, जे आपल्याला काढायला सांगितली होती. बरोबर, एक भेटली. कोण? आन्सरची व्हॅल्यू कोण आहे? अल्फा. हे बघा कुठे गेला? हे बघा अल्फा काढायला लावला होता, जो आपण आता सुरक्षित काढलेला आहे. बरोबर. -2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर अल्फाची व्हॅल्यू किती होईल? -2 ने मल्टिप्लाय करा, किती डिजिट शिफ्ट होईल? 2. बरोबर, म्हणून काय होईल? 0.04223. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. चला जमलं. आता कोण भेटला? अल्फा. आता कोण पाहिजे? बीटा नाही. का पाहिजे? के. का सांगा. के चा फॉर्म्युला C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - अल्फा. आता मोठं खतरनाक काम आहे. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. किती होतं? 10⁻⁻2. तर हे -2 कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू ठेवली. बरोबर. आता आपण दुसरं कॅल्क्युलेशन करून राहिलो. अल्फाची व्हॅल्यू आहे एवढी खतरनाक आहे. इकडे किती आहे पाहून घ्या. 4.2 इंटू 10⁻⁻2 चा स्क्वेअर. आता हे बाकीचे दिले सोडून तिकडे. ठीक आहे, जाऊ द्या. या येलस 4.2 इंटू 10⁻⁻2 अपॉन 1 - अल्फा. 1 - अल्फाची व्हॅल्यू 0.042. चला करा कॅल्क्युलेशन. आता 10⁻⁻2 जसाच्या तसा. ह्या -2 चा पॉवर किती? 10⁻⁻4. झालं, जमलं. आता 4.2 इंटू 4.2 2 2 जा 4 4 2 जा 8. मग तो 4 2 जा 8 4 4 जा 16 4 18 8 16. इथे 7 2 डिजिट नंतर पॉइंट 17.64. बरोबर, इंटू 10⁻⁻4 अपॉन याला करा मायनस 10 - 6 4 8 1 कॅरी. 10 - 5 5 10 - 1 9 आणि इकडे 0 पॉइंट. अप्रॉक्सिमेटली दिस इज इक्वल टू 1. बरोबर, म्हणून आन्सर किती यायला पाहिजे? 17.64 इंटू 10⁻⁻6. लक्षात ठेवा, हे एक्झॅक्ट आन्सर नाही आहे. इट इज द विच आन्सर? अप्रॉक्सिमेट आन्सर. एक्झॅक्ट आन्सर जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं? मस्त लॉग टेबलच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू घ्यायच्या ना, एक्झॅक्ट आन्सर काढायचं. ठीक आहे, बरोबर. साऊंडची क्वालिटी वगैरे येतं बरोबर, सगळं बरोबर लक्ष ठेवायचं सगळ्या गोष्टी. ठीक आहे, काही जर झालं तर तुम्हालाच या लागेल इकडं. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग काही मी डबल रेकॉर्ड करणार नाही, तुम्हालाच रेकॉर्ड करावं लागेल. ठीक आहे, समजलं का काही? जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. बघा तुम्ही तो दिस इज व्हॉट के इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - अल्फा. के इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - अल्फा. चला समजलं. अशा प्रकारे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटली? के. आणि आपलं दुसरं न्यूमेरिकल इथे संपन्न झालं. आता चालू तिसऱ्याकडे. चला, ठीक आहे, आवडलं?
आता थर्ड वाला न्यूमरिकल मस्त आहे, छोटंसं आहे आणि विषय संपून टाकू. इथे बघा काय काय दिलंय बघा याच्यामध्ये. अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग 0.01 मोलर KCl, म्हणजे हे काय दिलं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01 मोलर, म्हणजेच किती 1 × 10⁻⁻² मोलर. कसं आलं मगाशी समजून सांगितलं बरोबर. गिव्स ॲट 25 डिग्री सेल्सिअस द रेजिस्टन्स ऑफ, आपल्याला इथे रेजिस्टन्स दिलेला आहे. काय रेजिस्टन्स 604 ओहम. ठीक आहे. तो कंडक्टिव्हिटी सेल काय होतं त्याच्यात माहित नाही, त्याने सांगितलं एवढं रेजिस्टन्स आहे. द सेम सेल कंटेनिंग, पहिल्या सेल मध्ये कोण होता KCl, म्हणजे हे कोणाचं सोल्युशन होतं KCl, म्हणजे रेजिस्टन्स कोणाचं होतं KCl बरोबर. अँड सेम सेल कंटेनिंग 0.001 मोलर. एक वेळा कॉन्सन्ट्रेशन चेक करून घ्या बरोबर, किती कॉन्सन्ट्रेशन आहे 0.001 मोलर, म्हणजे हे पहिलं कॉन्सन्ट्रेशन आणि हे दुसरं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.001 मोलर. म्हणजे आता किती झिरो आहे 2, मगाशी किती होता 1, मग आता किती पॉवर येईन 1 2 3, म्हणून 1 × 10⁻³ मोलर हे दुसरं कॉन्सन्ट्रेशन. मग दोघाचा सेम काय सेल, सेम काय रे सेल सेम आहे, तो सेलचा कॉन्स्टंट पण कसा राहील सेम. डिस्टन्स बिटवीन 2 इलेक्ट्रॉन अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसे राहील सेम. द सेम सेल कंटेनिंग 0.001 मोलर AgNO3 गिव्स द रेजिस्टन्स ऑफ, दुसऱ्या सेल मध्ये कोण आहे AgNO3, मग त्याचं रेजिस्टन्स किती आहे रे 6530 ओहम. हे दुसऱ्या सेलचं रेजिस्टन्स आहे 6530 ओहम. कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.001 मोलर AgNO3. याची काढायची, याची का काढायची आहे मोलर कंडक्टिव्हिटी कोणाची AgNO3 ची. काय काढायची आहे मोलर कंडक्टिव्हिटी बरोबर. आणि त्यानं दिलेली आहे कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असते K, तो K कोणाची KCl ची किती दिलेली आहे 0.00141. हे काय दिलेली आहे ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स, म्हणजे हे कोणची कंडक्टिव्हिटी आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी, म्हणजे कोण आहे K. मोलर कंडक्टिव्हिटी आहे का नाही. आपला लहानपणीचा फॉर्म्युला आहे, जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. का काढायचा आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. काय फॉर्म्युला आहे मग सांगा, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 डिनोटेड बाय लॅम्बडा. काय फॉर्म्युला येईल K ऑफ AgNO3 अपॉन कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर. परंतु कोणत्या सोल्युशनचं AgNO3 सोल्युशन. जेव्हा मोल्स पर लिटर मध्ये घेतो तो मल्टिप्लाय कशाने करतो 1000. आता कॉन्सन्ट्रेशन तर आपल्याला दिलेलं आहे, मोलर म्हणजेच काय असतो मोल्स पर लिटर, परंतु कोणाची व्हॅल्यू माहित नाही K ऑफ AgNO3 गिवन आहे का नाही, कोणाचा K दिलेला आहे KCl. म्हणून आपल्याला पहिले काय काढावं लागेल K ऑफ AgNO3, म्हणून त्याचा फॉर्म्युला लिहिला, जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा K ऑफ AgNO3. आता आपण K चे फॉर्म्युले शिकलो होतो मगाशी. काय मी तुम्हाला सांगितलं होतं असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय G इज इक्वल्स टू K × A अपॉन L. हा फॉर्म्युला G इज इक्वल्स टू K × A अपॉन L. सो K इज इक्वल्स टू G × L अपॉन A. ठीक आहे. तो आपल्याकडे K ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू G चा फॉर्म्युला काय असतो 1 अपॉन R, म्हणून K चा फॉर्म्युला आला 1 अपॉन R ऑफ AgNO3 इंटू L अपॉन A. परंतु आपल्याला कोणाची व्हॅल्यू माहित नाही L अपॉन A. R ऑफ AgNO3 ची व्हॅल्यू माहित आहे, परंतु L अपॉन A ची व्हॅल्यू माहित नाही. त्याच्यासाठी आपण त्याचा K वापरू. ठीक आहे. त्याच्या K चा का फॉर्म्युला नाही सांगा, K ऑफ KCl इज इक्वल्स टू 1 अपॉन R ऑफ KCl इंटू L अपॉन A. आपल्याला हेच तर पाहिजे, कारण दोघांचे सेल कॉन्स्टंट म्हणजे डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे सेल कॉन्स्टंट दोघांचा आहे कसा आहे सेम, म्हणून
एल अपॉन ईचा का फॉर्म्युला भेटेल सांगा. एल अपॉन ई इज इक्वल्स टू के ऑफ केसीएल इंटू आर ऑफ केसीएल. के ऑफ केसीएल इंटू आर ऑफ केसीएल गिव्स यू एल अपॉन ए. कळलं. के ऑफ केसीएल अपॉन आर ऑफ केसीएल गिव्स यू एल अपॉन ए. मग आता सांगा का करायचं. झालं. एल अपॉन ईची व्हॅल्यू इथं का करू पुट. का होईल मग सांगा लवकर. के ऑफ AgNO3. के ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू फास्ट 1 अपॉन आर ऑफ AgNO3 इंटू एल अपॉन ए. एल अपॉन ईची व्हॅल्यू के ऑफ KCl इंटू आर ऑफ KCl. हे बरोबर झालं ना सगळं. हां आर ऑफ KCl. हे झाली कोणाची व्हॅल्यू के. बरोबर. आता त्याला व्हॅल्यू पुट करून पहिले लॅम्बडाचा फॉर्म्युला लिहून टाका. लॅम्बडा ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू के ऑफ इंटू 1000 म्हणजे 3 आणि खाली कोण आहे कॉन्सन्ट्रेशन किती होतं 10⁻³ -3. वर गेला -3 चा +3 इंटू 10⁻³ and 10⁻3. So K of AgNO3 10⁻6 का व्हॅल्यू आहे K of AgNO3 ची. डायरेक्ट आपल्याला का करायचं आहे लॅम्बडा ऑफ AgNO3 इज इक्वल टू हा लॅम्बडा ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू हा फॉर्म्युला मिळाला. तो के ऑफ AgNO3 चा फॉर्म्युला हे वर आणि हे खाली. के ऑफ KCl इंटू आर ऑफ KCl अपॉन आर ऑफ हे पूर्ण कोणाची व्हॅल्यू झाली के इंटू 10⁻6 के. बरोबर झालं. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. चला ठेवा पट्ट व्हॅल्यू आता वरच ठेवून देऊ. लॅम्बडा ऑफ AgNO3 काय सांगा. के ऑफ KCl कुठे पहा धुंडा ते तिकडे गिवन डाटामध्ये आहे. के ऑफ KCl 1.41 करू. 1.41 इंटू 10⁻³ तो लैम्बडा के ऑफ KCl किती आहे केस वन है तो 1.41 इंटू 10⁻³ झालं. आर ऑफ KCl किती आहे 604 अपॉन आर ऑफ AgNO3 हा इकडे 6530 इंटू 10⁻6. आता याला सॉल्व करायचं. 6 आणि -3 किती +3 ने याला मल्टिप्लाय करून देतो तर काय होऊन जाईल 1410 +3 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय केलं इंटू अपॉन 00 मग झालं सॉल्व करायचं. किती डिजिट नंतर पॉइंट आहे 1 2 3 2 पॉइंट 1 2 3 2 पॉइंट 1 2 3 2 पॉइंट 14 चा 1 मध्ये 14 चा 1 मध्ये किती 1492 60 चा 4 मध्ये 78 नेक्स्ट 65 चा 3 मध्ये 8149 काय करायचं -2 -9 3 10 -5 5 3 -2 1 9 -8 1 4 -2 2. याचा काय बघायचा अँटीलॉग बघा. हा किती आला पॉवर
2. 11चा 5 मध्ये 3 मध्ये मीन डिफरन्स 1.304 इंटू 10⁻², म्हणजे 130.4 युनिट ओम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. चेक करा आन्सर किती आहे, एक्झॅक्ट आहे. चलो, तो आजसाठी एवढे क्वेश्चन्स आपण बघितले. तुम्हाला या क्वेश्चन्स मध्ये काय डिफिकल्टी चालली आहे, कसा प्रॉब्लेम चाललाय, काय प्रॉब्लेम चाललाय, कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दुसरे न्यूमरिकल्स आणि दुसरे टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय. एक मिनिट, जर आपण यार तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो आहे आणि मी बघितलं की यार फक्त 50% जण असे आहे जे सबस्क्राईब वाले पाहत आहे आणि 50% असे जण आहे की जे अनसबस्क्राईब वाले पाहत आहे. तो जे अनसबस्क्राईब वाले पाहत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळणार, परंतु त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. कारण तुमच्यासाठी जर मी एवढी मेहनत करतो आहे तर यार तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब करणे खूप मोठी गोष्ट नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर, आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करायचं आहे जर तुमच्या फ्रेंड्ससाठी तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शुरुआत होगी सही तो मेडिकल और इंजीनियरिंग एंट्रेंस एग्जाम में सफलता मिलेगी वही. बच्चों के उज्जवल भविष्य के लिए JSM को बड़ी मेहनत के साथ स्थापित किया है मनोज परघन सर ने, जहां बच्चे हंसी खुशी के वातावरण में सब्जेक्ट को प्रैक्टिकली एक्सपीरियंस्ड एंड क्वालिफाइड टीचर्स द्वारा मन लगाकर पढ़ते हैं. JSM have highly air-cooled digital classroom with advanced seating arrangement. Enthusiastic study environment created by Manoj sir by providing unique great concepts and tricks to learn chemistry. With full library support, and under observation reading room for hard-working students. A detailed and conceptual teaching by well-experienced and dedicated teaching staff. Planning session by educational advisor. Practical knowledge is given to student by performing lab experiments by faculties. Specified dining area for lunch. A specified underground parking for students' vehicles. Students' personal doubt session to have a best result. Special sports and yoga activity to improve students' physical and mental health. With the best medical and engineering selection of JSM in Government NET and IIT College. JSM IIT Medical Hub 2-year integrated program for 11th and 12th physics, chemistry, maths and biology. इसलिए सही शुरुआत करें JSM IIT एंड मेडिकल हब के साथ, जहां एजुकेशन ही है सर्वोपरि.